गांधीनगर परिसरात क्रिकेट बेटिंग, गुटखा, गांजा, मावा, गावठी दारू, खाजगी सावकारी आणि इतर अवैध धंद्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले यांनी दिलाय. गांधीनगर येथील 22 वर्षीय भावेश दुलसाने या तरुणाच्या आत्महत्येनंतर परिसरात क्रिकेट बेटिंगमुळे तरुण कर्जबाजारी होत असल्याची चर्चा सुरू असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बुकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगरची ओळख पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ म्हणून असताना अवैध व्यवसायामुळे बाजारपेठेचा लौकिक धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली. वाढत्या चोऱ्या, मारामाऱ्या, सशस्त्र हल्ले, अंमली पदार्थ विक्री आणि बेटिंगमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलं. या मागण्यांचं निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सध्या अवैध व्यवसाय आढळून येत नसल्याचं सांगितलंय. मात्र असे प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. निवेदन देताना रविकिरण इंगोले, राजू यादव, सागर साळुंके, बाळासाहेब नलावडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, जितू कुबडे, सुनील पारपाणी, रामराव पाटील, विनोद रोहिडा, प्रकाश मुदुगडे, दीपक धिंग, वसंत पवार, कैलास जाधव, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दीपक अंकल, किशोर कामराज, जितू चावला यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.